ठाणे महापालिकेत 22 कोटींचा टेंडर घोटाळा उघड. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचे उघड झाले आहे. पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल 22 कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कोलशेत, माजिवडा आणि विटावा येथील मलप्रक्रिया केंद्राच्या परिचलन, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महापालिकेने सुमारे 22 कोटी रुपयांची निविदा काढली होती. या निविदेसाठी तोशिबा आणि SS इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र अनुभव नसलेल्या MEK इलेक्ट्रिक अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचे सोनावणे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचर दाखवून अर्ज दाखल केला होता. तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केले अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली. या संदर्भात महापालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याने संशयाचे धुके अधिक दाटले आहे. त्यामुळेच आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही सोनावळे यांनी सांगितले. नाव अशोक सोनावळे, मी लवजी शक्ती सेनेचा अध्यक्ष आहे ठाण्याचा. जो 22 करोडचा जो घोटाळा आहे त्याचे सर्व कागदोपत्री मी तक्रारी केलेल्या आहेत, आयुक्तांना केलेल्या आहेत, आर्थिक गुन्हे शाखांना केलेले आहे, पुन्हा आणखीन अँटी करप्शनलाही केलेले आहे. पण त्यातून कुठल्याही त्यात निष्पन्न झाला नाही. त्याच्या अधिकारी संबंधित त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याचा जो आवडीचा ठेकेदार होता त्याला त्यांनी काम देऊन मोकळे झालेले. कशा प्रकारचा घोटाळा त्याच्यामध्ये नाही इंटरनॅशनल कंपनी पण होत्या, त्यात 6 कंपन्यांनी सहभाग घेतलेला. तोशिबा नाव तो कॉमन आहे सगळ्यांना माहिती, कारण ती इंटरनॅशनल कंपनी. तोशिबा सारख्या इंटरनॅशनल कंपनीला बाद करून काल जन्माला 2022चं रजिस्ट्रेशन आहे AK इलेक्ट्रिकल, या कंपनीला हे काम देण्यात आलं. कुठेतरी नियम धाब्यावर बसून हे काम 100% नाही, 1,00,000% सर्व नियम धाब्यावरती बसून हा टेंडरचा घोटाळा केलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक घोटाळा झाला असं तुम्हाला झालेलंच आहे ना. आता तुम्ही एक तोशिबा सारखी कंपनी तुम्ही बाद ठरवता. महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा यात सहभाग असा आहे तुम्हाला तुमच्या? गुणवंत तापीराम झांबरे. त्यांच्या विरोधात तुम्ही काही तक्रार पोलिसात किंवा आणि कुठे केली आहे का? मी आर्थिक गुन्हे शाखेत केलेली आहे, CPना केली होती. आर्थिक गुन्हे शाखेत मी कंटिन्यू फॉलोअप घेत असताना त्यांनी ते तक्रारी अर्ज तो अँटी करप्शनला वर्ग केल्याचं मला कळवलेलं आहे. त्या एवढी कारवाई केल्यानंतरही तुम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही, मग आता तुम्ही कोर्टात धाव घेतली आहे का? हो, 2 दिवसाआधी मी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. ठरवलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणेकर कन्या शौर्या हिने भारताच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा. बहरीन येथे पार पडलेल्या आशिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटर हर्डल्स स्पर्धेत रौप्य पदक कुमारी शौर्या अंबुरे हिने पटकावल्यानंतर आज ठाण्यात तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथजी शिंदे यांनी शौर्या अविनाश अंबुरे हिचे विशेष कौतुक केले आहे. मूळची ठाणेकर असलेल्या शौर्या अंबुरे हिने 13.73 सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवले. तिच्या या यशाने देशाची व महाराष्ट्राची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना तिने सांगितले की देशासाठी खेळल्यावर आणि रौप्य पदक मिळवल्यावर मला खूप छान वाटते. देशासाठी काहीतरी करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे असे सांगितले. यावेळी तिचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, शौर्याचे वडील पोलीस उपायुक्त श्री अविनाश अंबुरे व आई पोलीस उपायुक्त सौ रुपाली अंबुरे हे देखील यावेळी उपस्थित होते. मला मस्त वाटतंय. मी खूप हॅप्पी आहे. मी जिंकली सिल्वर मेडल. मला ॲक्च्युली गोल्ड हवं होतं, बट ते या टाईम पॉसिबल नव्हतं, तर नेक्स्ट टाईम नक्की करेल. कशा प्रकारची मेहनत घेतली तू या रोज सकाळी 5:30ला उठायची मी आणि सरांसोबत ट्रेनिंगला जायची. आणि म्हणजे ते तर आहेच, सगळेच करतात. आणि मग डाएट वगैरे सगळं असतं. आणि हे कुठे स्पर्धा झाली? बहरीनला होती. कुठकुठल्या राज्यामधून लोक आले होते? अख्खी एशियामधून आले होते. किती स्पर्धक होते तुझ्या बरोबर? स्पर्धक होते आणि कशा पद्धतीने तो खेळ खेळताना एक वेगळं म्हणजे भारतासाठी खेळत असल्याचा आनंद तुला वाटत होता? हो, इंडियाला रिप्रेझेंट करायचं हे वेगळंच आहे. तर म्हणजे इंडियाची जर्सी घालूनच मला वेगळंच वाटतं. आणि मग माझं पर्सनल बेस्ट करायचंच होतं, तर मग मी ते करून आले. किती स्पर्धक होते तुझ्या बरोबर? हिट्स आणि फायनल्स होते. तर हिट्समध्ये टोटल 16 होते आणि फायनलला 8 होते. तर तू उपमुख्यमंत्र्यांकडे आली, नेमकं त्यांनी तुमचं स्वागत केलं, तुला शुभेच्छा दिल्या, काय बोलले ते तुझं पुढचं स्वप्न? हो, त्यांनी खूप सपोर्ट केला आहे महाराष्ट्र म्हणजे आम्हाला. तर आय एम व्हेरी ग्रेटफुल. पुढचं स्वप्न काय तुझं? आता नेक्स्ट इयर युथ ऑलिम्पिक्स आहे, तर त्याच्यासाठी तयारी करणार. 25 वर्ष ठाण्यामध्ये कोचिंग करतो, ॲथलेटिक्स कोचिंग. शौर्यासारखे असे माझे जवळजवळ 6 ते 7 इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी आहेत. बहरीनमध्ये आत्ता ही स्पर्धा झाली, एशियन गेम्स. जवळजवळ 44 देश होते आणि जवळजवळ 22 ते 23 क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते. 5000 अधिक खेळाडू या अख्ख्या गेम्समध्ये सहभाग होते. खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि वेगळ्या लेवललाच त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. आणि त्यांचं खूप मोठ्या लेवलवरती ही गेम्स होते आणि त्या ह्याच्यात 2 रौप्य पदक मिळवलेत. एक नॅशनल रेकॉर्ड पण झालेला आहे. तिचं कशा प्रकारे परफॉर्मन्स होता? काम तिने आता पर्सनल बेस्ट केलेलं आहे. 13.73 सेकंद ही वेळ दिलेली आहे आणि ती आता 0.03 फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सने तिचा नॅशनल रेकॉर्ड मिस झाला आहे. किती जणांचे ही यांचा गेम कुठं होता, किती खेळाडू होते आणि काय वाटलेलं तुम्हाला इथपर्यंत? जवळजवळ 3 हिट्स झाल्या. 3 हिट्सपैकी जवळजवळ 16 ते 20 खेळाडू होते आणि मग फायनलला 8 खेळाडू चायनाचे खेळाडू होते, जिनी गोल्ड मेडल जिंकलं आणि टफ फाईट झाली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगली चुरस दिली आणि फाईट दिली. उपवन परिसरात उभारले 51 फूट उंच भव्य विठ्ठल मूर्ती. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि येऊळच्या डोंगर रंगामुळे ते शहराचे हृदय बनले आहे. उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळ शेकडो ठाणेकर येथे फिरायला, धावायला आणि व्यायामासाठी येत असतात. स्वच्छ पायवाटा, बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरले आहे. उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून येथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात असतात. परिवहन मंत्री श्री प्रतापसिंह नाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
ठाणे शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी मांडली असता त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठलाची तब्बल 51 फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. त्याचं अनावरण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते 31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहे. या प्रसंगी श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते श्री विठ्ठलाची विधिवत पूजा होईल व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी होईल. प्रत्यक्षात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरणाने गुंजवणार आहे. विविध डोंगरांना आणि हिरवेगार सौंदर्याचा पायवाटा देखील दिसतो. अलीकडे सुरू करण्यात आलेले मेजर चैतन्यश्री अहिल्यादेवी होळकर घाट त्यानंतर आता 51 फूट विठ्ठला मूर्तीचा देखावा या ठिकाणाचा आकर्षण अधिक भर झाला आहे. भव्य मूर्तीमुळे उत्तम तलावाचा परिसर हा शांत धार्मिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक अध्याय जोडला जातो. जिल्हा सामान्य रुग्णालयात फिजिओथेरपी विभागात 50% रुग्ण मानदुखी आणि कंबरदुखीचे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय जीवनच अशक्य झालं आहे, पण या स्क्रीनच्या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागात येणाऱ्या तब्बल 50% रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे. चुकीची आसनशैली, सतत बसून काम करण्याची पद्धत, शारीरिक हालचालीचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावर ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातो. तासनतास संगणक व मोबाईल स्क्रीनच्या पाहत राहिल्याने मान आणि पाठीच्या स्नायूवर ताण येतो. परिणामी मानेत वेदना, चक्कर येणे, हातात मुंग्या येणे, अशक्तपणा तर काही प्रकरणात पकड कमी होण्याची लक्षणे दिसतात. कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कमरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशा आढळतात. या तक्रारींवर रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचार पद्धतीने उपचार केले जातात. विभागात दररोज साधारण 50 रुग्ण उपचारासाठी येत असून यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम थंड शेक, चुंबकीय विद्युत ध्वनिलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार दिले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपीचा वापर केला जातो. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेचीही वेळही टाळता येते. योग्य आसनशैली, नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळता येतात. आजच्या तरुण पिढीने शरीराचे सिग्नल ओळखून वेळेवर सावध झाले पाहिजे. आरोग्यदायी मणक्यासाठी संतुलित आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि डी युक्त अन्न, दररोजचा हलका व्यायाम, थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे, योग्य खुर्चीचा वापर, स्क्रीन नजरेच्या समांतर ठेवणे आणि वजन उचलताना गुडघे वाकवणे हे सोपे पण प्रभावी नियम पाळावे अत्यंत गरजेचे आहे. शरीराची योग्य काळजी घेणे हेच खरे औषध आहे. मोबाईल आणि लॅपटॉपच्या युगात शरीराचा नेटवर्कही कायम जोडलेला राहावा, यासाठी आता प्रत्येकाने थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं झालं आहे. याविषयी अधिक माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. एकंदरीत सध्या जे आपल्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटला जे सुसज्ज चांगलं डिपार्टमेंट आहे आणि चांगले रिस्पॉन्स पण मिळतो आहे. ते एक निदर्शनास एक गोष्ट इकडे आली की जे 50% रुग्ण जे येत आहेत जवळपास ते मानेचं दुखणं असेल, कमरेचं दुखणं आणि पाठीच्या कणाशी संबंधित जास्त आजार दिसत आहेत. मेनली आम्ही विचारलं, त्याच्यानंतर काम करणाऱ्या पद्धती लोकांच्या त्याच्यात जेव्हा स्टडी केला तेव्हा वाटलं की एक्झॅक्ट काज काय आहे की एवढे पेशंट तरुण वयामधले मुलं लोक जास्त आहेत. तर आम्ही ते बघितलं. ते एकंदरीत जे आज सध्याची लाईफस्टाईल आहे, सिटिंग तुमचे पोश्चर्स आहेत, तुम्ही मोबाईल वापरता, दिवसभर कॉम्प्युटरवर बसलेले असतात काम करताना, ते पोश्चर आहे तेव्हा ते सपोर्ट जो असतो मणक्याला तो प्रॉपरली मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि रॉंग पोझिशन कंटिन्युअसली एका स्क्रीनवर कंटिन्युअसली बघत जातात एका पोझिशनमध्ये, त्याच्यावर स्नायू जे आहेत बॉडीचे अंगाचे त्याच्यात ताण पडतो आणि याच्यामुळे हे दुखणं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच अंशी जे आपला मेन बॉडीचा कडा आहे, जो पाठीचा कडा बोलूया किंवा ते स्पाईन बोलू त्याला, ते नेकपासून तर आपल्या कमरेपर्यंत याच्यावर काही त्याचे विपरीत परिणाम होतात. हे थोडे डिस्लोकेशन होणं, डिस्क बल्ज होणं
हा प्रकार त्याच्यामुळे उद्भवू शकतो. त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची पोश्चर, बसण्याची तुमची पद्धत, चालण्याची पद्धत, बॉडी बॅलन्स करून ठेवण्याची पद्धत ह्या खूप महत्त्वाच्या आहे. परंतु आपण कामाच्या दगदगीत, तिकडे तिथे पडण्याच्या दगदगीत ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. तरी आम्ही ते एक सेशन घेतो लोकांना की बसल्याला कसं पाहिजे, ऑफिसमध्ये कसं बसायला पाहिजे, चेअर कशी असायला पाहिजे, स्क्रीनवर कंटिन्युअसली जे काम करणारे वर्क फ्रॉम होम ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसून खाली मान घालून हे लोक कंटिन्युअसली तासनतास काम करतात आणि नक्की त्याचा विपरीत परिणाम बॉडीवर होतो. तर या सगळ्या सवयी सोडून यांना ते वेगवेगळे लॅपटॉपला स्टँड येतात, कॉम्प्युटर डेस्कटॉप जो कॉम्प्युटर आहे तो जर वापरला, ते एक सर्टन हाईटला जर वगैरे ठेवलं आणि खुर्ची चांगली घेऊन त्याच्यावर प्रॉपर पोझिशन घेऊन जर आपण जर काम केलं तर नक्कीच ह्या गोष्टी कमी करू शकू. मेनली काही ड्रुपिंग शोल्डर्स व्हायला लागलेत आणि बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या. पायाला आग होणं, पायाच्या स्नानू दुखणे, हे सगळेचा उगम जो आहे तो मणक्यातनं जाणारे जे मज्जातंतू त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळे होतो. तर ही जर सगळी काळजी आपण घेतली तर नक्कीच आपण अशा आजारापासून दूर राहू. धन्यवाद.